पूर्ण विरोध आमच्या त्या लोकांनी कायम झाल्यापासून आमचे 7-8 लोक कर्नाटकने गेलेले आहेत. आणि आता आमची कुटुंबाची अवस्था बघा, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहे. 20-20 वर्ष आम्ही कंत्राटी पद्धतीनं कामं करून सारखी मानहानी सहन करून बसलो. आणि परत आता समितीच्या दौरे हे ते वाढतच चाललंय प्रत्येक वेळी. आम्हाला फक्त तुम्ही शब्द द्या इथं की मी हा विषय मार्गी लावतो, बाकीचं आम्हाला काही नको. नाही तर आम्हाला इच्छा मरणाची खरंच परवानगी द्या, आम्ही एका दिवशी सगळे संपतो. कारण आता मानसिकता राहिलेली नाही, सगळ्याची इच्छा राहिलेली. अश्रू आटून गेले अक्षरशः आमची मुलं आता विचारायला लागले तुम्ही कायम होणार आहेत की नाही. माझं एक साधं उदाहरण सांगते बघा. माझ्या घरातले 5 माणसं माझ्या ह्या नोकरीवर अवलंबून आहेत आणि 30,000 मध्ये 5 जणांच्या कर्ज पुरवलं आणि माझ्या नोकरीच्या फिरत्या वगैरे करणं मला शक्यच नाही. एखाद्या दिवशी असंच कुठंतरी लटकून घ्यावं लागेल स्वतःला, नाही तर मग हे नकोच वाटायला लागली. ही कंत्राटी नोकरी आता नको, एकतर काढून टाका आम्हाला, नाही तर कायम तरी करा. आणि हे तुम्ही फक्त कसं करू शकता. आम्हाला माहिती आहे आमचा जन्मच तुमच्या ह्याच्यात झालेला आहे आणि आमचा आता आज सुद्धा तुम्हीच करावं अशी इच्छा आहे. आम्हाला कंत्राटी करायचं नाही एवढी एकच अपेक्षा. आम्ही गेली 20 वर्ष रडतोय पडतोय, शासन दरबारी प्रत्येक गोष्ट वाढतोय, प्रत्येक जण अश्रू डोळ्यात घेऊन येते आणि तुमच्याकडून इतकी अपेक्षा आहेत आम्हाला की तुम्ही येणार आहे कळल्यापासून मी तर 8-10 रात्री झोपलेले नाहीये की तुमच्या समोर काय व्यक्त व्हायचं. आणि आता शब्द आठवत नाहीत, फक्त अश्रू. लोक साहेब आता इतर राज्यात जायचं हे लांबणीवर पडायला लागले आणि हे लांबण आम्ही 20 वर्ष अनुभवलेली आहे. आता आमच्यात तेवढा संयम नाही, आम्हाला खरंच मरावं वाटायला लागले. नाही आंदोलन तुम्ही आंदोलनाने एवढं तीव्र सर्वच मान्यवर त्यांच्या पत्नी आणि भाजप पोलिसांच्या सर्व मान्यवरांनी पण त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटत नाही की आज कारण त्यांचा उत्साह सर्व शिक्षण त्यांची शिक्षणाप्रती प्रवीण संघाचा विषय आहे. आमचं नातं जे आहे ते त्यांचे पप्पा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया समोर ठेवला हा पूर्ण त्याच्यामध्ये त्याच वेळेला 2000 मध्ये नियमित पदार्थ देशभरामध्ये कुठेही नियमित पद गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं मंजूर इतक्या रुपयामध्ये पण समजावून सांगून त्याच्यामुळे सेवा आमच्या पहिल्या बैठकीमध्ये मी सुप्रीम कोर्टाचा ते म्हणत होते की तुम्ही याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये होता. सुप्रीम कोर्टाचाच नव्हे पण हायकोर्टाचा पण निर्णय आहे. दोन निर्णय आहे. 10 वर्षाच्या नंतर कोणताच येत नाही अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाचा आदेश कोणताही जरी असताना देशाचा कायदा म्हणतात. सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे देशाचा कायदा. देशाचा कायदा असताना
स्ट्रगल करतात ते बरोबर नाही. हा निर्णय तातडीने होऊ शकतो, लवकर होऊ शकतो. वेगवेगळ्या राज्यांनी आम्ही जी माहिती दिली त्याच्यामध्ये त्यांची पण माहिती वेगळी. त्यांना मी त्याच वेळेला की आता सेशन सुरू होणार आहे, या परिषदेचं अधिवेशन सुरू होणार आहे, त्यामुळे आम्ही कोणी जाऊ शकतो नाही. पण तुमचा स्टाफ आहे, सर्व शिक्षक हे कर्मचारी आणि अधिकारी जबाबदारी सेक्रेटरीने फोन करून त्याला सांगायचं की आमची टीम येते, 2 दिवसामध्ये रिपोर्ट की त्या ठिकाणी सेवा नियमित केल्या हे समजून घ्यायला ते म्हणून जे सीपीडी आहे त्यांनी काम केलं आतापर्यंत असतील ते म्हणाले की फक्त 2च राज्याचे रिपोर्ट आणि ते रिपोर्ट सुद्धा यांनी पत्रव्यवहार करून मिळवलेले रिपोर्ट माणसं पाठवले सुद्धा या दोन्ही राज्यांना मी जाऊन येतो आणि 4 दिवसानंतर